लवकरच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीची आज वायबी सेंटर इथं बैठक पार पडली। या बैठकीला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित होते। तर विधानसभा जाहीरनाम्याबाबत चर्चा झाली आणि विधान परिषद रणनीतीवर चर्चा झाल्याचंही शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं। बैठकीसाठी शरद पवार, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नसीम खान, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, त्याचबरोबर अनिल देशमुख, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे सुद्धा उपस्थित होते। विधानसभेचं जागा वाटप लवकरात लवकर व्हावं त्या दृष्टिकोनातून काही हे पण होईल, त्याच्यावर चर्चा सुरू आहे। काही जागा वाटपावर प्राथमिक चर्चा फॉर्म्युला नाही, अजून त्याच्यावरची चर्चा सुरू व्हायला। असं आहे की आता पुढे विधान परिषदेची निवडणूक आहे, त्याच्यानंतर विधानसभा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक विषय आहेत, जाहीरनामा आहे आणि कशा पद्धतीनं एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जायचं या बाबतीत चर्चा चालू आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीत काय काय चर्चा झाली आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। बैठकीत नेमकं काय ठरलं बघूयात। विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे। विधानसभा निवडणूक जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाली। विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या विधानसभा जाहीरनाम्यावर चर्चा करण्यात आली। महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांचा लवकरच मुंबईमध्ये मेळावा होणार आहे, त्यावरही चर्चा झाली। मुंबईतील मेळाव्यामध्ये विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे।